माझं नाव राजेंद्र नामदेवराव लटारे, मी राहणार अंतरगाव, तहसील सेलू, जिल्हा वर्धा। आज मी म्हणजे इथं दशपर्णी जे आहे आपलं कीटकनाशक जे आपण जैविक शेतीमध्ये वापरतो ते आज तयार करणार आहे आणि ते मी करणार आहे जवळपास 500 लिटरच्या ड्राममध्ये। त्या हिशोबाने मी आता सगळे पाले घेतले आणि याची जी माहिती आहे, पूर्व माहिती आम्हाला बजाज फाउंडेशन जे ट्रस्ट आहे ते सगळं शेतीसाठी लोकांना आपलं जैविक शेती कशी करायची, नैसर्गिक शेती कशी करायची याबद्दल ते मार्गदर्शन देत असते आणि त्याच्याच मार्गदर्शनाखालतं आम्ही आज दशपर्णी जे आहे ते बनवणार आहे आणि ते कसं काय वापरायचं आणि त्याची मात्रा कशी घ्यायची, पाले किती वापरायचे आणि कसं करायचं ते आज आपण पूर्ण माहिती या व्हिडिओमधून घेणार आहोत। तरी पूर्ण शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जर आवडला तर ते सुद्धा करू शकतील अशी मला अपेक्षा आहे। हा जो व्हिडिओ आहे आजचा हा दशपर्णीसाठी आहे आणि त्याच्यात जे आपण पाले वापरणार आहोत ते पूर्ण पालेचे 10 प्रकारचे आहे, त्यांची आता मी तुम्हाला पूर्ण सखोल माहिती देतो। हा कडुलिंबाचा पाला आहे 20 किलो, हा जास्वंदाचा पाला आहे 6 किलो, हा धोत्र्याचा पाला आहे 6 किलो, तुळीचा 6 किलो, कोकोई 6 किलो, करंजी 6 किलो, निडगुडी 6 किलो, एरंडी 6 किलो, सीताफळ 6 किलो, गुळवेल 6 किलो, नवरंग 6 किलो आणि कन्नेर 2। हे सगळे जे पाले आहेत हे आहे 500 लिटरच्या ड्रामच्या मापासाठी आहे। यामध्ये गाईचं गोमूत्र आहे, गावरानी गाईचं गोमूत्र आहे 25 लिटर आणि गाईचं शेण जे आहे ते आहे 10 किलो। ही आहे आमची 500 लिटरची टाकी, यामध्ये आता 20 लिटर गोमूत्र टाकायचं आहे। पूर्ण पाणी टाकून झाले आहे। आता हे आपण जी राहिलेली जी टाकीची जागा आहे त्या सगळी पाण्याने भरून द्यायची आहे। टाका। आता पूर्ण ते टाकी जी आहे पूर्ण पाण्याने भरली आहे। हिला आता सकाळ संध्याकाळ 2 टाइम हलवत राहायचं आणि असं गोंडपाटाने याला असं बांधून ठेवून द्यायचं। हे 25 ते 30 दिवसामध्ये आपलं वालं दशपर्णी अर्क तयार होऊन जाईल। याला प्रतिपंप 150 किंवा 200 ml जरी वापरलं तरी पूर्ण पिकाला याचा फायदा होऊ शकतो। जर आमचा हा पहिला व्हिडिओ आहे, जर आवडला तर लाईक करा। धन्यवाद।